नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025साठी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले गेलेले प्रश्न व त्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा पहिला प्रश्न बघा। महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता? तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला होता। चंद्रपूर या ठिकाणी होय। मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणतं आहे? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक असलेलं आपल्याला दिसून येते। दर्पण हे होय। मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे? तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक असलेले आपल्याला दिसून येते। दिग्दर्शन हे होय। मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? तर ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र असलेले आपल्याला दिसून येतो। ज्ञानप्रकाश हे होय। महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आलेली होती? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा सुरू करण्यात आली होती। पुणे या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे स्थापन करण्यात आलेली होती? तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरू करण्यात आलेली होती। सातारा या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे स्थापन करण्यात आलेली होती? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी स्थापन करण्यात आलेली होती। मुंबई या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणतं आहे? तर ताज हॉटेल मुंबई या ठिकाणी हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल असलेलं आपल्याला दिसून येते। ताज हॉटेल होय। एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? तर सुरेंद्र चव्हाण हा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती आहे ज्याने एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आपल्याला दिसून येते। सुरेंद्र चव्हाण हे होय। भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर केशव धोंडो महर्षी हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त मिळविणारे महाराष्ट्रीयन पहिले व्यक्ती होते। केशव महर्षी किंवा केशव धोंडो कर्वे हे होते। ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर विसा खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते। विसा खांडेकर हे होय। पूर्ण विद्युतीकरण झालेले महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे वर्धा हे आहे। महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण आहेत? सुरेखा भोसले ही महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक असलेली आपल्याला दिसून येते। सुरेखा भोसले ह्या होत्या। महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती आहे? तर मुंबईची टपाल कचेरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी असलेली आपल्याला दिसून येते। मुंबई या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो। सिंधुदुर्ग हा जिल्हा होय। राष्ट्रीय पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आई हा राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट होता। श्यामची आई हा होय। महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे करण्यात आलेला होता? तर वडूज या ठिकाणी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग करण्यात आला होता। वडूज या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणतं आहे? तर मुखानंद सभागृह मुंबई हे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठं
नाट्यगृह असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर होय. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतं. मुंबई शहर होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येते. कळसुबाई हा शिखर होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर ठाणे हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. ठाणे हा होय. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आपल्याला दिसून येतो. सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे. रत्नागिरी हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे तर चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा आपल्याला दिसून येतो. चंद्रपूर हा जिल्हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येते. आंबोली हे ठिकाण होय. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलापूर हा जिल्हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान रेल्वे कोणती आहे तर जनशताब्दी किंवा शताब्दी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे असलेली आपल्याला दिसून येते. शताब्दी एक्सप्रेस होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा होय. शिवरायाचे जन्म ठिकाण कोणतं आहे तर शिवनेरी या गडावर छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. निजामशाहीची राजधानी कोणती आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ही निजामशाहीची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. आदिलशाहीची राजधानी कोणती होते तर विजापूर ही आदिलशाहीची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. विजापूर या ठिकाणी होय. शिवरायाचे समाधीस्थळ कोठे आहे तर रायगड या गडावर शिवरायाचे समाधीस्थळ असलेले आपल्याला दिसून येते. रायगड या किल्ल्यावर होय. तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण कोणते आहे तर देहू हे संत तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. देहू या ठिकाणी होय. जिजामातेचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर सिंदखेड राजा या ठिकाणी जिजामातेचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. सिंदखेड राजा या ठिकाणी होय. हिमवृशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हे हिमवृशाली महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतो. औरंगाबाद होय. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर सावंतवाडी हे महाराष्ट्रातील लाकडी किंवा रंगीत लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतो. सावंतवाडी हे होय. महाराष्ट्रातील कमी जंगलाचे असणारा विभाग कोणता आहे तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असणारा विभाग म्हणून ओळखला जातो. मराठवाडा विभाग हा होय. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे
कोटे आहेत कोल्हापूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र असलेलं आपल्याला दिसून येते कोल्हापूर या ठिकाणी होय. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे तर नाथसागर हे जायकवाडी धरणाचे दुसरे नाव असलेलं आपल्याला दिसून येते. कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे तर शिवाजी सागर हे कोयना धरणाचे दुसरे नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर असलेलं आपल्याला दिसून येते कोल्हापूर या ठिकाणी होय. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे तर तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतं तुळजापूर या ठिकाणी होय. साईबाबा मंदिर कोठे आहे तर शिर्डी या ठिकाणी साईबाबा मंदिर असलेलं दिसून येतं शिर्डी या ठिकाणी होय. गजानन महाराज यांचे मंदिर कोठे आहे तर शेगाव या ठिकाणी गजानन महाराज यांचे मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतं शेगाव या ठिकाणी होय. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे तर अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतो अक्कलकोट या ठिकाणी होय. चांद बीबीचा महाल कोठे आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी चांद बीबीचा महल असलेला आपल्याला दिसून येतो. खंडोबा मंदिर कोठे आहे तर जेजुरी या ठिकाणी खंडोबा मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतं. पेशव्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर पेशव्याची राजधानी ही पुणे या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते पुणे या ठिकाणी होय. इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे तर अमरावती हे इंद्राच्या नगरीचे नाव आपल्याला असलेलं दिसून येते अमरावती हे होय. बीबी का मकबरा कोठे आहे औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या ठिकाणी बीबी का मकबरा असलेला आपल्याला दिसून येतो. संत ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मगाव कोणतं आहे तर आप्पेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मगाव असलेलं आपल्याला दिसून येतं आप्पेगाव हे होय. महाराष्ट्रातील द्राक्षाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर नाशिक या जिल्ह्याची महाराष्ट्रातील द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळख असलेली आपल्याला दिसून येते नाशिक या जिल्ह्याची ओळख. महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याकडे पाहिलं जातं तर नंदुरबार या जिल्ह्याकडे महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून पाहिल्या जातं नंदुरबार या जिल्ह्याकडे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली आपल्याला दिसून येते पुणे ही होय. ऊसतोड कामगाराचा जिल्हा कोणता आहे तर बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसून येतो. जुन्या मराठी कवीचा जिल्हा कोणता आहे तर बीड हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ही ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो बीड हे होय. महाराष्ट्रातील देशभक्त व समाज सेवकांचा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा महाराष्ट्रातील देशभक्त व समाज सेवकांचा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो रत्नागिरी हे होय. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात तर रायगड या जिल्ह्यास महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार असे म्हटल्या जाते रायगड या जिल्ह्याला होय. महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा कोणता आहे तर रायगड हा महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो रायगड हा होय. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात तर सोलापूर या जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते सोलापूर या जिल्ह्यास. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता आहे तर सातारा हा महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो सातारा हा होय. मराठवाड्याची राजधानी कोणती आहे तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले आपल्याला दिसून येते. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचे उगमस्थान असलेलं आपल्याला दिसून येते.
कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान असलेलं आपल्याला दिसून येतो महाबळेश्वर या ठिकाणी होय. ताडोबा अभयारण्य कोठे आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतो चंद्रपूर या ठिकाणी होय. कळसुबाई अभयारण्य कोठे आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी कळसुबाई अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतं अहमदनगर अहिल्यानगर. महानुभाव पंथाचे केंद्र कोठे स्थित आहे तर नांदेड या ठिकाणी महानुभाव पंथाचे केंद्र असलेले आपल्याला दिसून येते नांदेड या ठिकाणी होय. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे अंबाजोगाई या ठिकाणी कवी मुकुंदराज यांची समाधी असलेली आपल्याला दिसून येते अंबाजोगाई या ठिकाणी होय. वेदाची एकूण संख्या किती आहे तर 4 वेदांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत तर पृथ्वीवर एकूण 7 खंडामध्ये पृथ्वीची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते 7 खंडामध्ये होय. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोणते आहे तर प्रीती संगम कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ असलेलं आपल्याला दिसून येतं प्रीती संगम कराड या ठिकाणी होय. शिवरायांचा राज्याभिषेक कोठे करण्यात आला होता तर रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला होता रायगड या किल्ल्यावर होय. संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे स्थित आहे तर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेली आपल्याला दिसून येते आळंदी या ठिकाणी होय. संताची भूमी असे कोणत्या नदीस म्हटल्या जाते तर गोदावरी या नदीस संताची भूमी असंही म्हटल्या जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात तर कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असंही म्हटले जाते कोयना या नदीस. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरवला जातो तर नाशिक या शहरामध्ये कुंभमेळा भरवल्या जातो. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी चित्रपट नगरीचे मराठी चित्रपट केंद्र असलेलं आपल्याला दिसून येते कोल्हापूर या ठिकाणी होय. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे तर वेरूळ या ठिकाणी अखंड शिल्पातले कैलास मंदिर हे असलेलं दिसून येतं वेरूळ या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील हत्ती रोग संशोधन केंद्रे कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील हत्ती रोग संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे वर्धा या ठिकाणी होय. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे तर सोने हे महाराष्ट्रामध्ये न सापडणारे खनिज असलेलं आपल्याला दिसून येतं सोने हे होय. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे तर विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो विवेक सिंधू हा होय. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले आपल्याला दिसून येते लोणार सरोवर हे होय. महाराष्ट्रामध्ये पोस्टाची तिकिटे नोटा कोठे छापल्या जातात तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोस्टाची तिकिटे व नोटा छापण्याचा कारखाना असलेला आपल्याला दिसून येतो नाशिक या ठिकाणी होय. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे तर कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे आपल्याला जुने नाव असलेलं दिसून येते कुलाबा हे होय. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी बसलेली आहेत तर इंद्रायणी या नदीकाठी देहू व आळंदी ही गावे आपल्याला बसलेली दिसून येतात इंद्रायणी या नदीकाठी होय. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे तर पंचगंगा या नदीच्या काठावर आपल्याला कोल्हापूर शहर हे बसलेलं आपल्याला दिसून येते. रंकाळा तलाव कोठे आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव असलेला आपल्याला दिसून येतो कोल्हापूर या ठिकाणी होय. नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे तर नाग या नदीच्या काठावर नागपूर हे शहर आपल्याला बसलेलं दिसून येतं. कृष्णा वेना
या नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होताना दिसून येतं? माहुली या ठिकाणी कृष्णा व वेना नदीचा संगम होताना आपल्याला दिसून येते, माहुली या ठिकाणी होय. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असलेली आपल्याला दिसून येते, नाशिक या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा या ठिकाणी महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतो, ताडोबा या ठिकाणी होय. गोदावरी नदी किती जिल्ह्यामधून वाहताना दिसून येते? तर 8 जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहताना आपल्याला दिसून येते, 8 जिल्ह्यामधून होय. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र खात्यातील सर्वोच्च पद असलेलं आपल्याला दिसून येतं, पोलीस महासंचालक हे होय. महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं आहे? तर मेळघाट हे महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आपल्याला दिसून येतो, मेळघाट हे होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा असलेला आपल्याला दिसून येते. रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, सोलापूर हा होय. मराठी वर्तमानपत्राचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वर्तपत्राचे जनक असलेले आपल्याला दिसून येतात, बाळ शास्त्री जांभेकर हे होय.